खरं म्हणजे दादाचं असं अवेळी निघून जाणं हे कोणालाच विश्वास बसत नाही आहे. महाराष्ट्राचा असं नुकसान झालेलं आहे तो कधीच भरून निघू शकत नाही. एक खऱ्या अर्थाने दादा माणूस, जसं त्यांचं नाव आहे तसं त्यांचं व्यक्तिमत्व आणि तसं त्यांची कामाची छाप, त्यांची कामाची शैली, त्यांचा होला होय आणि जे नाही होऊ शकत असेल त्याला स्पष्ट नाही म्हणण्याची जी त्यांची वृत्ती होती ते सदैव स्मरणात राहील. दादाचं काहीच रिप्लेसमेंट शक्य नाही. दादा हे दादा होते आणि दादांचं जाणं हे महाराष्ट्राला कधी न भरून निघणारं जे नुकसान झालेलं आहे हे खऱ्या अर्थाने अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरलेली आहे. दादाच्या संदर्भात प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जे एक त्यांच्या कामाची जी छाप होती, निर्णय घेण्याची जी क्षमता होती, उत्तम राजकारणी आणि खऱ्या अर्थाने प्रशासनावर मजबूत पकड असलेला एक नेता महाराष्ट्राने गमावला आहे. शब्दकोशातील शब्द अपुरे पडत आहे आणि ही पोकळी कशी भरून निघेल हा एक मोठा प्रश्न राज्याच्या समोर निर्माण झाला आहे. वित्त राज्यमंत्री आपण असल्यामुळे आपल्या इमिजिएट ते बॉस होते, त्यांच्याशी आपला दैनंदिन संपर्क होता. काय सांगाल त्यांच्या कार्यशैलीबद्दल? आता अधिवेशन आहे आणि अर्थसंकल्प सादर करायचं होतं. हे 5 तारखेपर्यंत आचारसंहिता असल्याने जी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या ज्या बैठका होत्या किंवा वेगवेगळ्या विभागाचा जो कुठल्या विभागाला किती आउटले द्यायचा याचा जो निर्णय ती बैठका आता निश्चित होती. आता 5 तारखेनंतर पूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाची बैठक आणि प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा आराखडा निश्चित करण्याची बैठक नियोजित होती. आता दादा निघून गेले, अर्थसंकल्प समोर आहे. एक मोठं काम महाराष्ट्राच्या या सध्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये त्यांना करायचं होतं आणि त्यामुळे निश्चितच एक मोठं प्रश्न आहे आणि तो नुकसान कधी न भरून निघणारा आहेच. परंतु मला असं वाटते की महाराष्ट्राचा जी हानी झाली आहे ते प्रत्येक माणसाच्या मनामधला चटके देऊन दादा निघून गेले. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. पण मला विश्वास बसत नाही की कशा पद्धतीने एका उत्तम नेत्याचा अशा पद्धतीनं दुर्दैवी मृत्यू होणं हे प्रत्येकाच्या मनात याची हळहळ आहे. तुम्ही अजितदादांसोबत काम केलेलं आहे, त्यांचं एक वेळेचं बंधन ते फार येणं पाहण्याचे, कसोशीनं पाडायचे, अनेकदा बैठका असो ते वेळेच्या पूर्वी पोचायचे, असाही त्यांचा स्वभाव आहे. एका कार्यक्षमतेबद्दल दादांचे जो स्ट्राईक रेट होता त्याची कदाचित कोणीच बरोबरी करू शकत नाही. मी अनेकदा असं पाहिलं की सकाळी उठून ते 6 वाजता कुठेतरी दौऱ्यावर जायचे, 8-9 वाजता येऊन बैठक घ्यायचे आणि टाईममध्ये ते इतके पंक्च्युअल होते की 10 वाजताची मीटिंग म्हणजे 9:45लाच त्या ठिकाणी पोहोचून जर माणूस पोहोचला तरच तो होऊ शकेल. 10ची मीटिंग कधी 10:05 व्हायची नाही. इतकं पंक्च्युअल नेतृत्व देशाच्या राजकारणात कदाचित कोणी दुसरं नसेल आणि त्यामुळे दादा हे नेहमी आमच्या सर्वांच्या आठवणीत राहणार आहे. ते ज्या पद्धतीनं काम करत असताना अनेकदा कामासाठी होकार होत असल्यास हो आणि नाही होत असल्यास नाही असे स्पष्ट सुद्धा होते. अनेकांना ते नावानिशी होते, म्हणजे सामान्य कार्यकर्ता जरी असला तर नावानिशी ओळखते. त्यांची जी कार्य करण्याची जी शैली होती हाच त्यांचा खऱ्या अर्थाने एक नेतृत्व गुण होतं आणि अजितदादाचा जो आगळा वेगळा व्यक्तिमत्व होतं ती छाप फक्त दादातच होती, ती एक्सक्लुझिव्ह होती. प्रत्येक माणसामध्ये वेगवेगळे गुण असतात. दादांचा हा गुण म्हणजे याला कुठलाच कम्पेअर होऊ शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं की एखाद्या जे सनदी अधिकारी आहे या सनदी अधिकाऱ्यांमध्ये जी दादाची पकड होती तो कमांड म्हणजे त्याला शब्दातून व्यक्त करता येत नाही. आम्ही अतिशय जवळून पाहिलेलं आहे की दादांनी एखादा आदेश दिला तर त्या आदेशासाठी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय जे त्यांचे गट्स होते ते निश्चितपणे म्हणजे अतुलनीय होते. ते बोलायला एकदम फटकळ होते. तसा काही अनुभव तुम्हाला कधी आलाय का तुमच्यासमोर? अनेकदा आला. ते आमदारांना देखील ते कोणाला म्हणजे एका दिवसामध्ये एका माणसाने किती क्षमतेने काम करावं
एक मंत्री किती मंत्र्यांचं काम करू शकतो याचं जर उत्कृष्ट उदाहरण द्यायचं असलं तर त्याचं दादांचं नाव हा अग्रक्रमात राहील. वेळेचं योग्य नियोजन, निर्णय घेण्याची क्षमता आणि त्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी आणि त्याचा फॉलोअप आणि ते स्मरणात ठेवणे, हे जे दादाचं नेतृत्व गुण होतं, खरं म्हणजे शब्दातून हे सांगणं कोणाला शक्य नाही. प्रत्येकाने ज्यांनी दादाचा अनुभव घेतलेला आहे त्या प्रत्येकाच्या मनामध्ये आज प्रचंड दुःख आहे. दादांचं अशा पद्धतीचं एक्झिट हे कधीच अपेक्षित नव्हतं आणि आज खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रासाठी आज खूप कठीण दिवस आहे आणि खूप कठीण परिस्थितीला महाराष्ट्र समोर जाणार आहे. हिंदी पूछें? रेडी? क्या कहेंगे आप जिस तरीके से अजीत दादा के साथ जो भी हुआ है, जो घटना हुई है, उसके बारे में आपके पहले विचार, और दूसरा सवाल साथ ही साथ ये भी कि चूंकि आपके वो इमीडिएट सीनियर थे, आप वित्त राज्य मंत्री महाराष्ट्र के, अब आगे बजट का भी तैयारी करनी है और साथ ही साथ जिला परिषद के चुनाव भी वो मैनेज कर रहे थे, जिस तरीके से समय अपना मैनेज कर रहे थे, क्या कहेंगे? दादा का बेसमय एग्जिट ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है. अजीत दादा महाराष्ट्र के एक ऐसे कद्दावर नेता थे कि एक निर्णय लेने की क्षमता, प्रशासन पर उनकी पकड़, काम करने की उनकी शैली, हर काम को न्याय देने की उनकी कार्यपद्धति, हर विधायक को समझाना, उसकी चीज़ें समझ लेना, उसके प्रश्नों को न्याय देना, एक संगठनात्मक राष्ट्रवादी का नेता के रूप में पार्टी को दिया जाने वाला उनका समय और टाइम मैनेजमेंट और टाइम की पंक्चुअलिटी, ये सब जो दादा का नेतृत्व गुण था वो बहुत ही दुर्लभ था. मुझे ऐसा लगता है कि दादा का जाना, बेसमय जाना, ये महाराष्ट्र का बहुत बड़ा नुकसान आज हुआ है. दादा की कमी कभी भर नहीं पाएगा महाराष्ट्र, और महाराष्ट्र एक बहुत ही कठिन दौर से गुजर रहा है. आज महाराष्ट्र के लिए मुख्यमंत्री जी ने कहा उस तरह से बहुत ही कठिन प्रसंग है और एक उत्तम नेतृत्व को महाराष्ट्र ने आज गंवाया है. मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र का यह नुकसान शायद ही हम कभी भर पाए. दादा का अभाव ये बहुत खलेगा. दादा की याद हमें हमेशा आती रहेगी और दादा के जाने से आज महाराष्ट्र के इस आर्थिक परिस्थिति में जिस तरह की बागडोर दादा संभाल रहे थे, उन्हें बहुत लंबा अनुभव था फाइनेंस का और राजनीति में भी एक बहुत लंबे समय का उनकी एक लीगेसी भी थी और उनके खुद का एक लंबा अनुभव भी था, जो महाराष्ट्र के डेवलपमेंट के लिए, महाराष्ट्र के विजन के लिए, स्पेशली जब मोदी जी ने विकसित महाराष्ट्र 2047 विकसित भारत 2047 जाहिर किया और देवेंद्र जी का विकसित महाराष्ट्र 2047 में जो प्लानिंग डिपार्टमेंट ने दादा के नेतृत्व में जो हमने विजन किया था, उस विजन को पूर्ण करने में दादा का बहुत बड़ा कंट्रीब्यूशन था. आज हम उस कंट्रीब्यूशन से भी मुक गए हैं और जल्दी ही महाराष्ट्र का बजट है. हम लोग 6 तारीख से जिला परिषद के चुनाव के रिजल्ट के बाद महाराष्ट्र के डीपीटीसी की हर जिले की बैठक, महाराष्ट्र का हर डिपार्टमेंट का आउटले और अगला अर्थसंकल्प ये निश्चित करने वाले थे. पिछले अर्थसंकल्प में हम लोग बार बार बैठकर, कई दिनों तक बैठकर महाराष्ट्र का अर्थसंकल्प हमने तैयार किया था. दादा की याद हमेशा आएगी. महाराष्ट्र के राजनीति में दादा की जो पारी है वो एक ऐतिहासिक पारी है. दादा ने जो सरकार में रहकर जिस तरह से बैटिंग की है और आज जिस तरह से वो एग्जिट उनका हुआ है, तो दादा की जो इनिंग थी वो स्वर्ण अक्षरों में लिखी जाएगी और दादा का अभाव, दादा की कमी हम कभी भर नहीं पाएंगे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.